नमस्कार मंडळी, मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणखीन एका व्हिडिओमध्ये. मंडळी चला, सध्या आहे मी कोकणात कुठे तर आता आपण साखरप्यात पोहोचलोय, गाडीमध्ये आहे आणि थेट पोहोचायचंय आपल्याला कोल्हापूरला. मागच्या वेळी गेलो होतो आपल्या अभिभावाच्या हॉटेलच्या काही खरेदीसाठी, तर आता हॉटेल आपलं म्हणतात ना अवघं काहीच दिवस राहिलेत ओपनिंगला, त्याच्यामुळे काय थोड्या छोट्या मोठ्या काही वस्तू राहिल्यात त्या आणायला थेट निघतोय कोल्हापूरला. साखरपात थिटामध्ये आता थिटामध्ये पोहोचतोय आपण. इकडे बघा साखरपा थिटा, आपला दादा सोबत आहे. दादा चालव गाडी. आणि इकडे अभि. चला साखरपा थिटात पोहोचलोय. खरं तर पावसामध्ये आंबाघाट कसा दिसतो हे दाखवण्याचा छोटासा प्रयत्न होता, पण काय आज पाऊसच गायब आहे. तरी देखील मस्तपैकी आंबा घाटातून खाली आपला संगमेश्वर तालुका किंवा कोकण कसं दिसतं ते पण थोडा वेळ दाखवूच, गाडीमधून का होईना पण दाखवू. आणि कोल्हापूरला पोहोचूया, तिकडे काय आपल्याला खरेदी करायचे ना ते देखील व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला सांगतो. सो चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. आपण आम्ही गेल्या वेळी जेव्हा गेलो होतो तेव्हा रात्रीच गेलो होतो आणि आपण साखरप्यामध्ये जेवण जेवलो होतो. हॉटेल शिवांश म्हणून आहे, खूप छान आहे, मस्तपैकी हॉटेल आहे. अभिवा खूप मोठं हॉटेल आहे आपलं, पण असंच एक दिवस होणार मोठा. आता आपली सुरुवात आहे हॉटेल बिझनेस मध्ये. चला काय मागवलं? दाल खिचडी. उपवास आहे म्हणतो, ऍसिडिटी आहे, उपवास नाही ऍसिडिटी. आणि मी थोडंसं मागवलंय ते तुम्हाला दाखवतो. इथलं जेवण छान असतं, आम्ही एकदा रात्री खाल्लेलं. चला मस्त स्पेशियस आहे, जेवणाची वाट बघतो. चला मंडळी, हॉटेल शिवांश मधली आपण मटण थाळी ट्राय करतोय. अभिनेकडे दाल खिचडी मागवली आहे, सेम मटण थाळी. दादा कशी आहे? छान आहे ना? चला मस्त आहे, तांबडा पांढरा दिलाय. आणि इकडे सोलकढी मटण जबरदस्त, आणि हे थोडंसं रोटी दिली आहे. चला खाऊन घेऊया आणि पुढे मार्गस्थ होऊया. चला हॉटेल शिवांशमध्ये जेवण झालंय, आता पुढचा प्रवास करूया. मंडळी आता जेवून थोडंसं आपण पुढे मार्गस्थ होतोय. पाठीच एक बोर्ड वाचलाय की आंबा घाट थोडंसं खचलाय ना रे, असं बोर्ड वाचलंय. तर थोड्या मोठ्या गाड्यांना इथे प्रवेश बंद केलाय. बघूया आता आंबा घाटाची काय सुस्थिती आहे की नाही. आपण व्हिडिओ शूट करतोय, आज तारीख आहे 8 आणि 8 तारखेला आपण हा व्हिडिओ शूट करतोय. चला हळूहळू आता आंबा घाट सुरू होईल. आपण आता आंबा घाटात आहोत. हा बघा मस्त आहे की निसर्गाचा व्ह्यू बघा, एकदम जबरदस्त असा व्ह्यू आहे. बघा बघा बघा, हा तुम्हाला बघायचा असेल तर कुठे यायला माहिती काय? आंबा घाटात. जाताना सगळ्या ह्या पाट्या वाचत जावा. तिथे लिहिलंय आहे काय, कुठलं लिहिलंय? थँक्यू फॉर व्हिजिट. जायला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. मी काय म्हटलं नाही काय, आता आंबा घाट सुरू झाला. थँक नाही म्हटलं, थँक. दोन कन्सेप्ट होता. इथे तडा गेला का? हा बघा, हा मेन स्पॉट आहे. हा जर बंद झाला घाट पूर्ण बंद, कारण दोन्ही बाजूला दऱ्या, एकदम अरुंद वाट पायवाट असते, तसं हा भाग आहे. मग हा जर बंद झाला तर पर्यायी रस्ता काय? लांजा अणुस्कुरा राजापुरातला. बरोबर. चला आमच्या चिपळूण मार्ग, चिपळूण तो पण बंद असतो रस्ता. होय, वळणं बघा खाली खोल दऱ्या इकडे. थांबून काढला. हा धुका असतं. सकाळी जर आलो, आम्ही भर दुपारी आलोय. नाही रोवणं नाही, ती समोर दिसत आहेत बघा सफेद सफेद पट्टे. त्याला दादा म्हणतो रोवणं आलीत की काय नाही.
जाळीला लावलेले पॅच आहेत ते. आपल्या नेत्याला एक कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकूया. हा काय टनेल पडतोय का फक्त मधून बघूया. टनल पडलाय ना अजून ना. टनेल यायला पाहिजे तर खालून टनेल. करणार हार्ड सेक्शन वरतीच पडतो ना. पण टनल मध्ये पण चढावं लागत असेल ना. कशाला नाही लेवल नाही. कोल्हापुरात कुठेतरी बाहेर निघायला लागेल ना. कोल्हापूर उंचावर आहे. पण हा कानून वर आणा लागला असा. असा उभा आणायला लागेल, उतार करायला लागेल. चला घाट बघा, घाट बघा मंडळी. रस्ते बघा कसे वळणाचे आहेत. अमृत थार थार आहे रे. थार आली, थार. चला पुढे एक गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि तिथे बरीच मंडळी थांबतात या ठिकाणी, या स्पॉटला. हे बघा गणपती बाप्पा मोरया. चला हे कोल्हापूर सुरू झाला आता. खरं तर हा भाग जो आहे ना पूर्ण घाट हा दक्कन गावामध्ये येतो आपल्या इकडे, आणि आंबागाव पुढे राहतो कोल्हापुरात. पण घाटाला नाव आंबा घाट पडलं. इथून मी बघितलं 2-3 वेळा बघितलं गवारेडे पाला. चला आता थेट भेटू तुम्हाला कोल्हापुरात. थोडंसं आंबा घाट दाखवलाय. ही जर काही आपली कामं आहेत ती कोल्हापुरात पोहोचून आपण करूया. मंडळी चला आपण फायनली कोल्हापुरात पोहोचलेलो आहोत. इकडे आहे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचं स्मारक. चला पुढे जायचं आपल्याला. खरेदी करायला अभि कुठे जायचं आपल्याला? गांधीनगर. गांधीनगर. गांधीनगर मार्केटला जायचं आहे. चला चला मंडळी, आपण थोडंसं कोल्हापूर शहरातून थोडं पुढे पुढे आलोय आणि आता गांधीनगर मार्केटला जातोय. कालच इथला मी व्हिडिओ बघितला, कोल्हापूरच्या राजाचं आगमन. काल कोल्हापूरच्या राजाचं आगमन झालंय किंवा मग त्या 2 दिवस अगोदर झालंय काही सांगता येणार नाही, कारण व्हिडिओ कालचा होता. असो चला, 2 दिवस किंवा अगोदर आलो असतो तर कदाचित कोल्हापूरच्या राजाचं आगमन सोहळा पाहता आला असता. हा वरती हायवे, आपण सरळ जायचं ना रे. पुणे बेंगलोर. पुणे बेंगलोर हायवे. चला मंडळी, चला गांधीनगरच्या मार्केटला येऊन पोहोचलोय आणि इथे बघा हे साड्यांची दुकानं पाठीमागे पाहायला मिळतात. इकडे साडी मार्केट आहे कदाचित. हे वेगवेगळे जे आपल्या गोष्टी आहेत, साडी मार्केट वेगळं, इलेक्ट्रॉनिक मार्केट वेगळं, आणि मग दुसरं कसं, हा हे साडी मार्केट, सरस्वती साडी डेपो. इकडे साड्यांचं मोठं होलसेल मार्केट आहे. अजून पुढे आपण जातोय ते कुठं? भांडी मार्केट. भांडी मार्केट. हॉटेलला किचन मटेरियल लागतं ते तिकडे मिळतं. चला आता जाताना रस्त्यामधून गाडीमधूनच तुम्हाला सगळं दाखवतो. चला फायनली गाडीच्या बाहेर उतरूया. मार्केटमध्ये आलोय. थोडस आपण पुढे आलोय सुमित होम अप्लायन्सेस मध्ये. बघूया काय मिळतं इथे. आपल्याला काय खायचं अभि? डोसासाठी डोसा बट्टी घ्यायची आहे. सगळे होम अप्लायन्सेस, हॉटेल लाईन सगळं सामान आहे. डोसा भट्टी वगैरे आहे. जबरदस्त कलेक्शन आहे यांच्याकडे. सावकाश, जड असेल जड. सावकाश. अच्छा 3-4 बसतील डोसा. 3 बसतील आरामात. 3 बसतील. हे काय असतं? प्लेट आहे. अच्छा. सुमित होम अप्लायन्स मध्ये खूप चांगल्या वस्तू आहेत. काय काय घेतलं आपण? राईस टेपने घेतलंय. हा डोसा मी आई घेतली. शेक अच्छा. शेगडी त्याला डोसा. ते ट्रान्सपोर्टला टाकलं? ट्रान्सपोर्टला. बरं. आणि दुसरं ते दुकानचं थोडंसं शेगडे वगैरे होतं त्या. बरं.
बापरे ट्रॅफिक भरपूर लागले. काल कोल्हापूरचं महाराजाचं आगमन होतं, आज कोणाचं आहे माहित नाही, पण पोलीस बंदोबस्त भरपूर आहे. बरंच येताना हा, होय होय. चला निघूया पुढे. आता पुढे जाऊया. चला संध्याकाळचे वाजलेत बरोबर 5:30. बऱ्याच ठिकाणी फिरून फिरून काही गोष्टी कलेक्ट केल्यात. आज कोल्हापूरमध्ये गांधीनगर मार्केटमध्ये ट्रॅफिक आहे. चला स्पीकरच्या दुकानात आलं, जरा स्पीकर बघूया. कसं आहे चेक करून घ्या लागतं ना आता हा? घेतला घेतला घेतला. कडा कडा अभि दाखव जरा. ब्रेस्टन कंपनीचा आहे, फक्त अद्विता इलेक्ट्रॉनिक्स मध्ये अवेलेबल. मध्ये उपलब्ध आहे. जबरदस्त. आवाज बघायचा आहे. हा दाखव ना दाखव. मंडळी आम्ही बरोबर कोल्हापुरातून निघालोय रात्रीच्या 10 वाजता आणि आता येऊन पोचलो आंबा घाटात. आंबा घाटातलं धुकं बघा. समोरची गाडी दिसत नाही पण रस्ता पण दिसत नाही, एवढं धुकं आहे. बेकार हा खतरनाक अनुभव आहे आजचा. हे बघा समोर काहीच दिसत नाही, पण दादा आपला एक्सपर्ट आहे गाडी चालवण्यामध्ये, त्याच्यामुळे आपल्याला इझिली रस्ता कापता येतोय. बघा काहीच दिसत नाही, एवढं धुकं आहे. खूप सावधतेने गाडी चालवावी लागते. चला घरी पोहोचूया पहिलं, देवाचं नाव घेत. बापरे खतरनाक खतरनाक. अभि दर दिवशी असंच असतं म्हणजे हिवाळ्यात इकडे यायलाच नको, तेव्हा तर जास्त या टायमात रस्ता जरा चांगला म्हणून काय वाटत नाही. वाटत नाही. चला बघूया किती वाजता पोहोचतोय आपण. बघा असं म्हणून गाडी आली तेवढी पण थोडस फॉग लॅम्प होते म्हणून दिसतो. नमस्कार मंडळी, आज आहे दुसरा दिवस आणि काल आपण छानपैकी कोल्हापूरला जाऊन आलो. असं माहीत पडलं की आम्ही जाण्याच्या अगोदर एक दिवस अगोदर कोल्हापूरच्या राजाचं आगमन झालं होतं. कधीतरी कोल्हापूरच्या राजाच्या आगमनाला आपण जाऊ पुढच्या वर्षी. यावेळी माहीत नव्हतं. आणि वाघाची तालीम म्हणून एक जत्रा आहे तिकडे, तर ती देखील कदाचित होती सो असं माहीत पडलं. असो पण आपण दुसऱ्या दिवशी गेलो, म्हणजेच 8 तारखेला गेलेलो. सो ऑल ओव्हर घाटामध्ये रस्ता काही जण म्हणत होते बंद आहे, पण आम्ही गेलो तेव्हा बंद नव्हता. पण त्या अगोदर वगैरे पाऊस पडताना वगैरे तिथे काही पाऊस पडल्यामुळे काहीतरी काम पण चालू होतं आणि पाऊस पण अतिवृष्टी होते, त्याच्यामुळे कदाचित रस्ता बंद होता असावा. असो मंडळी, चला हा तुर्तास व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय. तुम्हाला हा कोल्हापूरच्या हॉटेल शॉपिंगचा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा. आणि आपलं अभिभावाचं लवकरच लवकर हॉटेल सुरू होत आहे, सो ते देखील तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो. सो लवकरच ओपनिंग आहे. सो तुम्ही देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या कोकणातल्या या उद्योजकाला, गावीच राहून काहीतरी उद्योगधंदा सुरू करतोय त्या उद्योजकाला शुभेच्छा देऊ शकता. चला मंडळी, तुर्तास हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. भेटूया कोकणातल्या अशाच आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, येवा कोकण. आपल्याला काळजी घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थेट हॉटेलच्या व्हिडिओमध्ये. चला.